सर मराठी लोग पहले मराठी सर ओके रोल है रोल है इरफान रोल ओके मतदार यादीचं विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे। त्या धर्तीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं पूर्व काम गृहपाठाचं काम आमचं युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातच माहिती देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही निमंत्रित केले होते आणि आपल्या मार्फत सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत होऊ घातलेल्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत होती। आणखी भारत निवडणूक आयोगाकडून सखोल असा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये, परंतु तो संभाव्य आहे आणि तो लवकरच घोषित होणार आहे। त्यासाठी जिल्हाभरामध्ये आपण जे BLO आहेत, बूथ लेवल ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहे। जिल्हाभरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO आपण नियुक्त केलेला आहे। त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनी सुद्धा BLA जी बूथ लेवल एजंट नियुक्ती करण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेणेकरून दोघांच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरच्या मतदार यादीचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होईल। आपल्या जिल्ह्यामध्ये जे बूथ लेवल ऑफिसर आणि त्यांच्यावर पर्यवेक्षक नेमलेले आहेत त्याची संपूर्ण यादी जिल्ह्याच्या निवडणूक वेबसाईटवर उपलब्ध आहे। जर आपल्याला काही त्याबद्दल खात्री करायची असेल तर आपण ते करू शकता। पण या मतदार यादीच्या सध्या हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे BLO आपल्या घरी येतील तर आपला थोडा अमूल्य वेळ काढून त्यांना मदत करा, माहिती द्या आणि मतदार यादी संदर्भातल्या आपल्या काही शंका कुशंका असतील तर आपण बूथ लेवल ऑफिसर सोबत चर्चा करून त्या शंकेचं निरसन आपण करून घेऊ शकता। मतदार यादीबद्दल ज्या शंका आहेत, तक्रारी आहेत, किंतु परंतु आहेत त्या सर्व निकाली काढण्यासाठी आणि शुद्ध मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। आपण मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून पण सज्ज व्हावं ही आपणा सर्वांना विनंती। सर हिंदी त्याचं काम चांगलं होत नाहीये, त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये काम सगळं चेक करा त्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या। त्याच्याप्रमाणे आमचं काम चालू आहे। 2-3 ट्रेनिंग आमचे झाले। दर 2 दिवसाने आम्ही सगळ्या EROचा आढावा घेतो। आम्ही त्यांना हे सगळं काम मतदार नोंदणी अधिनियम आहे, जे इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे, त्याच्या अंतर्गत हे काम होत असतं। त्याच्या सूचना त्याच्यातली नियमावली आम्ही सगळी आमच्या EROना समजावून सांगितलं। BLOचे ट्रेनिंग BLOचे मी घेतलं इथून ऑनलाईन सगळ्या तालुक्याचं ट्रेनिंग। आमची इच्छा आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे कोणाच्याही मनामध्ये एकाही मतदाराच्या बाबतीमध्ये किंतु परंतु राहू नये या दृष्टिकोनातून यादी बनवतो। त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आमची विनंती आहे। सर इलेक्शन कमिशन सर इलेक्शन कितने महीने चलने वाला है प्रोग्राम? अरे सुनो एक मिनिट महत्वाची एक बाब सरांकडून राहून गेली, खूप मोठी आज गोष्ट सरांनी केलेली आहे। एक तर 15 दिवसासाठी कार्यान्वित केलं, दुसरं नॉन परफॉर्मिंग जे 137 BLO होते त्यांना इथून जिल्हा स्तरावरून नोटीस निर्गमित केलेली आहे। 7 दिवसात जर त्यांच्या कामात प्रगती नाही झाली तर त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे। त्याची लिस्ट पाहिली असेल तर आम्ही तुम्हाला देतो, पाठवून द्या। कामच करत नाही कारण काहीतरी काम करा। 2002 की लिस्ट को जो है तो इलेक्शन कमिश्नर मेरिट बना रहा है। अब मेरा नाम 2002 की लिस्ट में है, मेरे पास कार्ड भी है। मेरे को क्या इसके लिए डॉक्यूमेंट्स देना होंगे एक्स्ट्रा कुछ? वो अभी इनोमरेशन फॉर्म जो है ना उसके साथ में आपका खुद का एक डॉक्यूमेंट देना है और वो तफसील पूरा भरने का है। वो इनोमरेशन फॉर्म बताया ना आपको, भरना है और खुद का एक तफसील उसमें एक पुरावा देना। ये यादी जो थी पुरावा थी उसमें से ईशाच्या पोर्टलवर सर्व माहिती आहे, ते डाउनलोड करा आणि त्या ऑथेंटिक माहितीवर विश्वास ठेवा। कुठल्याही अफवावर कोणाचे नाव वगळणार आहेत, कोणाचे ऍड होणार आहेत असं काही होणार नाही। प्रत्येक घरी प्रत्येक मतदारापर्यंत आमचा माणूस जाणार आहे आणि ऑथेंटिकच माहिती त्याच्यामध्ये ऍड केली जाते। हा ते BLOचा आलाच माहिती, BLOच्या ड्युट्या लावल्या होत्या, त्याचं काम होत नव्हतं। आपलं काम फार सध्या आम्ही 50% काम झालेलं आहे आणि आता दिलेलं असेल त्यावेळेस ते बर्थ सर्टिफिकेट असेल, सक्षम प्राधिकरण दिलेले पासपोर्ट असेल, 10वीचं
किंवा इतर कोणत्या शैक्षणिक याचं प्रमाणपत्र असेल, बोर्डाचं, युनिव्हर्सिटीचं काही, ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर PRC आपल्याकडे नाही आहे. फॉरेस्ट सर्टिफिकेट, फॉरेस्ट राईट सर्टिफिकेट, SC ST OBCचं कास्ट सर्टिफिकेट असेल, फॅमिली रजिस्टर असेल, किंवा एखादं घर किंवा जमीन शासनाने अलॉट केलेली असेल कुणाला, अशा नागरिकाचं काही दिलेलं असेल सनद वगैरे, ते, आधार कार्ड आणि पूर्वीच्या SIRच्या संदर्भातला तो तपशील, अशा स्वरूपाची एक लिस्ट, एक इंडिकेटिव्ह लिस्ट दिलेली आहे. याच्याशिवाय पण काही डॉक्युमेंट असू शकतात. ठीक आहे, पुढे या. आणि एक टेंटेटिव्ह अशा प्रकारचा एक प्रोग्राम होता, मागे घ्या थोडा. हा अशा स्वरूपाचा एक 3 महिन्याचा तो प्रोग्राम होता. अशा स्वरूपाचा प्रोग्राम आपल्या वेळेस सुद्धा घोषित होऊ शकतो. म्हणजे अगदी बघांचं नाव नव्हतं, आजी आजोबांचं होतं, तर त्यांच्याशी मॅपिंग करायचं. ही पण त्याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी. काही थर्ड कॅटेगरीमध्ये मतदाराचं म्हणजे मॅपिंगच नाही आहे, त्याच्या पालकांशी पण नाही आहे, SIR 2002 मध्ये कुठे त्यांचं तपशीलच नाही, अशी थर्ड कॅटेगरी. चौथी कॅटेगरी ॲबसेंट, शिफ्टेड, डेड, डुप्लिकेट. आणि 5वी जी आहे ज्याच्यामध्ये फॉर्म तर दिला आहे, भरून ठेवला, पण आम्हाला नाही द्यायचं, तुम्हाला रिफ्यूज करतात, नाही देत तुम्हाला, साईनच करत नाही. अशा केसेसमध्ये 5 प्रकारचे असे असतील असं आयडेंटिफिकेशन आहे. तर त्याच्यावर त्या सिच्युएशननुसार ती ॲक्शन घेतली जाते. हा इन्व्हिटेशन फॉर्मचा फॉर्मॅट आहे. याच्या फॉर्मॅटमध्ये जो वरचे 5 रकाने आहेत, इलेक्टर्स नेम, इपिक ॲड्रेस, हे प्री प्रिंटेड आहे. सिरियल नंबर, पार्ट नंबर अँड नेम, स्टेट, हे पण प्री प्रिंटेड आहे. QR कोड आहे. जुना फोटो आहे, सध्या मतदार यादीत असलेला फोटो. याच्या समोर आताचा करंट लेटेस्ट फोटो मतदारांनी पेस्ट करायचा. पुढचं पान घ्या. त्याच्यावर एका फॉर्मवर BLO ची पोच घ्यायची आणि आपल्याकडे ठेवायचं, आणि दुसरा BLO ला द्यायचा. मग BLO काय करणार, तो जो तपशील त्यांनी दिलेला आहे तो BLO च्या ॲपवर अपडेट करणार. आणि मग ते अपडेट झालं की मग ते ECIच्या वेबसाईटवर ते डेटा अवेलेबल होतो. नंतर तो ड्राफ्ट रोल पब्लिश करताना मग डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होतो. याच्यामध्ये 5 प्रकारच्या मतदारांची कॅटेगरी निर्धारित केलेली आहे. एक, जो 2002च्या मतदार यादीमध्ये होता आणि ज्याचं नाव मॅप झालेलं आहे, असा मतदार, ज्याला सेल्फ म्हटलंय. प्रोजेनी, ज्याच्यामध्ये मुलं आहेत किंवा मग नातू वगैरे आहेत, म्हणजे ग्रँड चाइल्ड्स, यांचा त्यांच्या पालकांशी किंवा आजी आजोबांशी मॅपिंग करायचा, अशी एक प्रकार असू शकते. म्हणजे ज्यांचं नाव नाही, भेटी देणार मतदाराच्या घरी भरलेले फॉर्म कलेक्ट करण्यासाठी. आता एखादा मतदार नसेल, घर बंद असेल, तर तो खालून, दरवाजाच्या खालून ते इन्व्हिटेशन फॉर्म टाकून देईल आणि 3दा भेट देईल, आणि बाहेर ते दरवाजाच्या बाहेर पेस्ट करेल की मी कधी कधी भेट देणार आहे, त्या तारखा कोणकोणत्या असणार आहेत, त्या तारखेला असं 3दा तो भेट देईल आणि त्याचे फॉर्म भरलेले कलेक्ट करेल. हे फक्त BLOनेच करावं असं नाही, तर याच्यासाठी BLA सुद्धा मदत करू शकतात. कारण काही लोक कामगार असतील, मजूर असतील, ते कामाच्या निमित्ताने सकाळी लवकर जात असतील, उशिरा येत असतील. BLO हा काही लवकर जाऊन बसणार नाही किंवा रात्री पण जाणार नाही, तर त्याच्या वर्किंग अवर्समध्ये BLO गेला सापडला नाही तर त्याचं नाव राहू नये म्हणून BLAने सुद्धा मदत करायची तजवीज आहे. मग हे जे फॉर्म्स आहेत, आता एखाद्या माणसाच्या कुटुंबातल्या एका प्रमुखाला जरी फॉर्म मिळाले, त्यांनी जरी सगळ्यांचे तपशील भरून दिले, तरी ते फॉर्म स्वीकारायचे आहे. इलेक्टर्स यांनी महिन्याचा कालावधी निर्धारित केला जाईल आपल्यासाठी, त्यासाठी. आणि काय करायचं, आता समजा माझं नाव 2002च्या यादीत होतं, सगळ्यांचंच असेल असं नाही, काही छोटी पण आहेत माणसं, आहेत मुलं, त्यांचं नाव नव्हतं, तर माझं असेल तर माझं 2002 मध्ये कोणत्या मतदार यादीत होतं त्याच्याशी मला मॅप करायचं. मी कोणता मतदारसंघ, कोणता यादी भाग, कोणता सिरियल नंबर, ते मॅप करायचं BLOच्या ॲपवर. कारण BLOला हा पूर्ण देशातला डेटा जो आहे तो अवेलेबल आहे, पूर्ण देशातल्या डेटाबेसची ऍक्सेसिबिलिटी त्याला आहे. अजून जर का समजा आपल्याला माझं नाव कुठे आहे हे शोधायचं असेल एखाद्या मतदाराला, तर त्यांनी https voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपला स्वतःचं पूर्वीच्या SIR मध्ये कुठे नाव होतं हे शोधायचं. पुढे घ्या. BLO काय करणार, हे इनोव्हेशन फॉर्म करणे आणि अंतिम यादी तयार करणे हे EROचं काम असतं. त्याच्यावरचं जे काही अपील आहे, EROने घेतलेल्या निर्णयाचं अपील,
फर्स्ट अपील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे कलेक्टर साहेबांकडे होतं आणि सेकंड अपील जे आहे ते मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केलं जाईल. नेक्स्ट, आता या SIR मध्ये काय केलं जाणार आहे तर इन्युमरेशन फॉर्म ज्याच्यावर प्री प्रिंटेड युनिक नंबर QR कोड आहे अशा स्वरूपाचे प्रत्येक मतदाराचे इन्युमरेशन फॉर्म प्रिंट केले जाणार आमच्याकडून. आणि हे इन्युमरेशन फॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये मतदाराचा सध्याच्या मतदार यादीत अस्तित्वात असलेला जो काही तपशील आहे तो त्या इन्युमरेशन फॉर्मवर प्री प्रिंटेड असणार आहे. हे इन्युमरेशन फॉर्म 2 प्रतीमध्ये BLO मतदारांना वाटप करतील इन्युमरेशन फेजमध्ये आणि त्यांच्याकडून ते भरलेला इन्युमरेशन फॉर्म कलेक्टरच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता. आणि मागचा जो SIR आहे तो 2000 आपल्या राज्याचा 2002 मध्ये झाला होता. म्हणजे जवळपास आता 24-25 वर्ष नंतर आपण आपल्या राज्याचा SIR करत आहोत. याची कारणं काय आहेत तर अनेक ठिकाणी मतदारांची मायग्रेशन होत असतं, स्थलांतरण होत असतं आणि बऱ्याच वेळेस एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांची नावं आढळून आलेली आहेत अशा तक्रारी येतात. मयत मतदारांची नावं सुद्धा मतदार यादीत आहेत आणि जे या देशाचे नागरिकच नाहीत त्यांचं देखील नाव मतदार यादीत आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी काही अंशी राजकीय पक्षांनी पुढे केल्यामुळे हा SIR आता आपल्या राज्याला कदाचित एप्रिल महिन्यामध्ये लागू करण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी आणि एक माहिती व्हावी आणि मेंटली प्रिपेअर व्हावं याच्यासाठी आज आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इथे आमंत्रित केलं होतं. पुढे काय तर या अनुषंगानं जी काही माहिती आहे जी काही तयारी चालू आहे त्याबद्दल आमचे डेप्युटी DO आपल्याला माहिती ती स्लाइड ओपन कर जरा कुठली SIR वाली आपलं 4-5 स्लाइड आहेत. त्याच्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये काय काय होणार आहे काय त्याच्याबद्दलची आता मागच्या वर्षी आणि या चालू वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 2 फेजमध्ये SIRचं काम झालेलं आहे आणि 3rd फेजमध्ये कदाचित आपल्या राज्याचा नंबर लागू शकतो. आता पुढे घे पुढे हे राहू द्या ना मतदार